गाइस अभी हम लोग जा रहे हैं कर्नाला बर्ड सेंचुरी। तो एक्चुअली प्लान ऐसा था माथेरान जाना था, बट माथेरान जाने से पहले ही सब दोस्तों ने धोखा दे दिया। जो कि धोखा देना उनकी आदत है बोल सकते हैं, बट इट्स ओके। हम लोग अकेले निकल पड़े कर्नाला सेंचुरी की। और ये मेरे साथ है प्रदीप जी कुछ बोलना चाहोगे? क्या बोलो, कितना टाइम वेस्ट किया अपना? वैसे भी कितना टाइम वेस्ट किया? बहुत ज़्यादा टाइम वेस्ट कर दिया। और अभी हम ऑटो से निकल रहे कर्नाला की ओर, जो कि कर्नाला 25 मिनट पे दिखाया गया है। अभी हम वहाँ जाके आपको अपडेट्स देंगे क्या क्या है। बने रहना ब्लॉग के अंदर। मैं आकाश, इस चैनल पर अगर नहीं हो तो सब्सक्राइब करना, नहीं हो तो सब्सक्राइब कर दो, और लाइक कर दो और शेयर भी करना। और वैसे ही इस तरीके से अभी हम जल्दी पहुंचने वाले हैं तक्का नाका पे, जो कि है तक्का नाका। यहीं पे जो दोस्त है वो रहते हैं, बट उन्होंने एटलीस्ट एट द एंड में धोखा दे चुके हैं। बट कोई बात नहीं, हम इसी प्रकार निकलेंगे और अपडेट देते रहेंगे। इस प्रकार का व्यू है तर गाईज आम्ही पोचलेलो आहे कर्नाळा बर्ड सेंचुरीला। स्पोर्ट्स कट करून टाका एडिटर। आपण बघू शकता कशा प्रकारे दिसत आहे। काय भाऊ, कसं वाटतंय प्रदीप भाऊ? एकदम भारी वाटतंय, एकदम भारी, गावाकडे आल्यासारखं वाटत आहे। गाव में आए जैसा लग रहा है, बहुत बढ़िया है, खूपच छान आहे। म्हणजे अशा प्रकारे आपण बघू शकता इथे बोर्ड लिहिलेला आहे कर्नाळा बर्ड सेंचुरीला। रिक्षावाल्यांनी लगभग आमच्याकडून 250 रुपये घेतले। आता आपण पुढे जाऊया, चल। अशा प्रकारे आम्ही एंट्री घेतलेली आहे कर्नाळा बर्ड सेंचुरीमध्ये। आपण इकडे बघू शकता पक्ष्यांचं लिहिलं आहे, पक्ष्याबद्दल थोडंफार बघू शकता। आणि आपण पुढे जाऊया असंच प्रकारे। खूप भारी व्ह्यू आहे। आता आमच्यासोबत बनलेले राहा, मी बॅग आणली आहे। कसं वाटतंय प्रदीप? बरं वाटतंय? गावाकडून आलेला तो कालच पैठणकडून, आणि आज डायरेक्ट आम्ही चाललो आहेत कर्नाळा बर्ड सेंचुरीला। तर आपण बघू शकता कर्नाळा बर्ड सेंचुरीला जाताना आम्हाला थोडा दम लागत आहे, लागतं की नाही? लागतंय। आपण इकडे बघूया, इकडे काय आहे? हरियल निसर्ग, सगळा नकाशा आहे। फोटो काढून घे ना याचा नकाशातला आपल्याला। अशा प्रकारे नकाशा आहे। इथं लिहिलं आहे हरियल निसर्ग पायवाट, पण बघू शकता। तिकीट बुकिंग, रेंज फॉरेस्ट ऑफिसर। इकडे फॉरेस्ट ऑफिसरचा आहे। समोर अशा प्रकारे छोटासा माकड बसलेला आहे, चालला आहे। काय छेड काढायला नको, असेच बनत राहा। मोबाईल घट्ट धरावा लागेल, कारण माकडाची काय जबाब घेऊ नाही शकत। बरोबर चाललोयत ना आपण, की उलटे तिकडे चाललोय? असं चाललेलो आहेत आपण। इकडे खूप अतिशय माकड आहेत। चष्मेवाला आपण पॉइंट बघू शकतो। पहिला पॉइंट आहे चष्मेवाला, आणि इकडे तुम्हाला खाण्यासाठी पण सोय केलेली आहे। कर्नाळा पक्षी अभयारण्य एकवीरा देवी महिला बचत गट तर्फे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मिळेल। कचरा टाकायचा असेल तर याच्यातच टाका, नाही तर तुम्ही फेकताल इकडे तिकडे। कुठं खूप माकडं आहेत रे, काय करायचं? कुठं आहे? हे बाबा, जाऊ शकतो ना तू का पळतो इकडे तिकडे? घाबरतो काय? काहीच माकडं आहेत यार, जाऊ शकतो ना? खूपच माकडं आहेत, टेन्शन आहे। पहिल्यांदाच आम्ही आलोत आणि एवढे माकडं। बरोबर चाललोत का? ए बाबा, माकडं
खरंच व्हिडिओ काढून देतील. अरे लय आले लय, तर बघूनच जाऊया. अशा प्रकारे पूर्ण आम्ही जंगलामध्ये एंट्री केली आहे. पण जरा टेन्शनच आहे असं बोलू शकतो, कारण कुठून काय येईल सांगता येत नाही. बरोबर आहे, सांगता येत नाही कुठून काय येईल. आणि जास्त लोक कोणीच नाही आहे या जंगलामध्ये. आपण बघू शकतो आम्ही अजून आताच चाललो आहे. आम्हाला तांडवा मार्ग करून काय दिसला. आता बघू तांडवा मार्ग म्हणजे नेमकं काय. अरे समोर रस्ता नाही आहे भाऊ. तांडवा म्हणजे काय? तांडवा तांडवा म्हणजे वाघाची वाट. हे बाबा, वाघाची वाट. मी आत्ता बघितलं तिथं काहीतरी हलत होतं रे. कुठं? काय करायचं? जायचं आहे का? चल जाऊ वापस. चला. तांडवा मार्ग ऐकला आम्ही, पण तांडवा मार्ग म्हणजे काय मलाच माहिती नाही आहे. तुला माहिती आहे तांडवा मार्ग म्हणजे काय? तो बोलत होता वाघाची वाट. आता त्याला सुद्धा माहिती नाही काय आहे तांडवा. पण इकडे ॲक्च्युली मी आलो आहे तर चुकीने हे कपडे घातले जे की आहेत मॅक्सवरून. आता खूपच गरमी होत आहे याच्यामध्ये, पण ठीक आहे. असं लुकवाईज बोलायला गेलं, आपण फिरता फिरता आपण असे कपडे एक्सप्लोअर करू शकतो, मजा करू शकतो, काही करू शकतो. इकडे रेंजचं प्रमाण आहे की नाही मला माहिती नाही, पण आपण बघूया पुढे पुढे. आम्ही एक काकांना भेटलो आणि आता आम्ही इथं वरती पोचलो आहे चालत चालत. आणि वरती आम्हाला असे पिंजरे दिसले आहेत जे की आहेत मोठे मोठे पिंजरे. आपण बघू शकता इथे कुठला तरी पक्षी आहे एकदम मोठ्या प्रमाणात. इथे काय आहे प्रदीप दादा, प्रदीप भाऊ, इकडे काय दिसतंय तुम्हाला? काहीच दिसेना इकडे तर आम्हाला काय दिसतच नाही आहे. तिकडे बसलेला आहे एकदम मोठ्या थैमानात. पिकॉक आहे ना? पिकॉकला काय बोलतात मराठीत? मोर. अशा प्रकारे मोर दिसलेला आहे आम्हाला, एक पहिला पक्षी. काय मोरा, कसा आहेस? बघू शकता. मोर नाही म्हणू शकत, पण लांडोरणी म्हणतात मराठी भाषेत. पण म्हणजे ठीक आहे, मोरणी. म्हणजे आम्ही मोरच बोलू कारण तुम्हाला समजण्यासाठी. पुढे बघूया पुढे काय आहे. अशा प्रकारे बनत राहा, आपण बघूया नवीन नवीन गोष्टी खूप काय आहेत. इथं बघू शकता आपण. हे बघा पंचांचा थैमान आहे वरती. तुम्हाला दिसत नसतील बहुतेक, पण हे बघा आतमध्ये आहेत. हे बघा इकडे मस्त एक क्यूट बर्ड आहे. अशा प्रकारे इथं मला वाटतंय आपण गाडी देखील आणू शकतो. आणि असं चालत चालत आम्ही वरती येत आहेत पूर्ण प्रकारे. इथं गाडी आहे वेटू कर्नाळा फोर्ट जाण्यासाठी. कुठे जायचं? कर्नाळा फोर्ट. चल. माझा हात केवळ मध्ये येत असेल पण कर्नाळा फोर्ट इथे आहे ना. हे असे पर्यटक आहेत. तर अशा प्रकारे आता आमचा जो GB होता तो संपलेला. पण त्याच्यामुळे मी काय केलं, मी आपला एक्सपांड ड्राईव्ह म्हणजे सँडिस्कचा येतो तो पप्पांनी बाहेरून आणून दिलेला, तो मी सध्या कनेक्ट केलेला आहे. आणि तुमच्यासोबत आता आम्ही जात आहे कर्नाळा फोर्टला. कर्नाळा फोर्टला जाताना रस्ता खूप उंचावलेला आहे. आणि साक्षीत आम्ही सांगतो की आम्हाला एवढं गरम होत आहे, तुम्ही बघू शकता. गरमी कशी आहे बाबा? खूप जास्त गरमी असल्यामुळे आमची थोडी हालत जाम झाली आहे, आपण बघू शकता. पण आता वरती सुद्धा चढायचं आहे, तर बघू. असा रस्ता आहे फोर्टकडे जाण्यासाठी. थोडासा खतरनाक रस्ता आहे, पण तुम्हाला जर फिरायचंच आहे तर थोडंसं जोखीम तर घ्यावा लागणार. बरोबर की नाही? हो बरोबर. मागून आपण बघू शकता कसा रस्ता आहे. अरे बापरे, पाण्याची टाकी आहे इकडे. मोस्ट ऑफ सगळे सकाळी येतात,
पण आम्ही आलो दुपारी. खूप सुंदर हवा आली आहे. बघू शकता हवा खूप भारी येत आहे. पाण्याची बॉटल नाही, काहीच नाही. तरी आम्ही चाललेलो आहे. हे बघा इथे लिहिलं आहे, सगळं अशा प्रकारचे काही करू नका तुम्ही, हालत तर काळजी घ्या. आता वरती काय काय दिसणार आहे मला सुद्धा माहिती नाही, पण आम्ही चाललेलो आहे बघायसाठी की वरती कसं आहे. आता खूप गरमी आहे, एवढं आम्ही चढू मग नंतरचा तुम्हाला व्ह्यू दाखवू. ठीक आहे, चला भेटूया आतासाठी. तर मित्रांनो, तुम्ही आमचा वरचा हुलिया बघितलाच असेल. आम्ही वरती गेलो आणि एवढं थकलो, अतिशय आता एवढं थकलो. आम्ही 2 बॉटल पाण्याच्या, याने 1 बॉटल पाण्याची पिली आणि मीने 1 बॉटल पाण्याची पिली आणि आम्ही अशा प्रकारे थकलो सांगूच नका. खूप थकलो. आता आम्ही घरी चाललो. खूप मजा आली, खूप चढाण होती, एकदम चढाण. कसं आहे, तुम्ही सकाळच्या वेळेचं आम्ही तर सजेशन करणार, कारण आमचा 1 पॉईंट राहिला जो की होता कर्नाळा फोर्ट. बाकीचे पॉईंट आम्ही आरामात कव्हर केले. याचसोबत आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.